अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, पितृपक्षाचा काल सुरू आहे बघा। पितृ पंधरवडा ज्याला आपण असं म्हणतो, याचे 5 दिवस गेलेले आहेत आणि शेवटचे 10 दिवस शिल्लक आहेत। खरं तर पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। 14 ऑक्टोबरला आपली सर्व पितृ अमावस्या आहे आणि त्यानंतर घटस्थापना होणार आहे, नवरात्रीची सुरुवात होणार आहे बघा। 9 दिवस आपण हा नवरात्रीचा कार्यक्रम घटस्थापनेचा कार्यक्रम जो आहे तो आपण साजरा करत असतो। या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या घटी देवांची म्हणजे कुलदैवतांची कुलदेवीची सेवा करतो। आपण अनेक ज्याही देवींना आपण मानतो या देवींची उपासना करतो। अनेक गोष्टी आपण या नवरात्रीमध्ये करत असतो। मात्र कुठलीही पूजा करत असताना, कुठलीही उपासना करत असताना त्या अगोदर आपण काही गोष्टी करत असतो, काही नियम पाळत असतो। आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं घर स्वच्छ करत असतो, आपलं घर शुद्ध करत असतो, आपण स्वतःला शुद्ध करत असतो आणि त्यानंतर मग आपण त्या देवांची देवीची सेवा किंवा जी काही उपासना असेल ती उपासना करत असतो बघा। अगदी नवरात्रीसाठी काहीच दिवस, अवघेच दिवस उरलेले आहेत। या नवरात्रीच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरातून कुठल्या अशा गोष्टी बाहेर काढायच्या आहेत, तुमच्या कुठल्या अशा गोष्टी बाहेर फेकून द्यायच्या आहेत ज्या गोष्टी बाहेर काढल्याने तुमच्या घरामध्ये बरकत येईल बघा। आता मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे। या जर गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील, प्रत्येकाने बघा यातील एक जरी गोष्ट तुमच्या घरामध्ये असेल तर याच गोष्टीमुळे तुमच्या घरामध्ये बरकत येत नाहीये किंवा याच गोष्टीमुळे तुमच्या घरामध्ये सतत नकारात्मकता असते, कलह असतात, तुमच्या घरामध्ये अवलक्ष्मी असते आणि तुमच्या घरामध्ये या सगळ्या वाईट ज्या शक्ती आहेत ह्या ठाण मांडून बसलेल्या असतात। आता काही गोष्टी सांगणार आहे, या जर गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील तर लक्षात ठेवा, नवरात्रीच्या अगोदर तुम्हाला या गोष्टी विसर्जित करायच्या आहेत किंवा घरातून बाहेर काढायच्या आहेत। घराच्या बाहेर या गोष्टी तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत। जर नवरात्रीच्या अगोदर तुम्ही यापैकी काही गोष्टी घराच्या बाहेर काढल्यात तर नक्कीच या 9 दिवसांमध्ये तुम्ही जी सेवा करणार आहात, जी उपासना करणार आहात, देवीची जी आराधना करणार आहात, त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला अधिक पटीने मिळेल। तुम्ही जे काही कार्य करणार आहात हे कार्य तुमचं सिद्धीस जाईल। माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती बरसेल आणि या 9 दिवसामध्ये नक्कीच माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल। तिची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या घरावरती अखंड राहील बघा। घरामध्ये पैसा यायला लागेल, घरामध्ये लक्ष्मी यायला लागेल आणि मेन म्हणजे आलेला पैसा टिकायला लागेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी येईल ती स्थिर अवस्थेमध्ये राहील। आता उपाय काय आहे ते आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे म्हणजे कुठल्या त्या गोष्टी आहेत हे ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल बघा। जर तुमच्या घरामध्ये तुटकी मुटकी फुटकी एखादी झाडू असेल, त्या झाडाच्या सगळ्या अशा काठ्या निघालेल्या आहेत, अगदी ती झाडताही व्यवस्थित येत नाही किंवा झाडू जी आहे ती पूर्ण झडून गेलेली आहे, अशी जर झाडू घरामध्ये असेल, समजा माझ्याकडे एक नवीन झाडू आहे आणि मी अशीच एखादी झाडू सुद्धा ठेवून दिलेली आहे बघा। तुमच्याकडे 10 जरी झाडू असतील आणि त्यामध्ये जर अशी एखादी झाडू असेल तर ती झाडू तुम्हाला आत्ताच घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे। ही झाडू तुम्हाला पेटवायची नाहीये, तर ही एखाद्या म्हणजे जिथे कचरा वगैरे तुम्ही टाकता किंवा जिथे तुम्ही तुमचा केर कचरा असतो, जिथे तुमच्या गल्लीतला किंवा जिथे तुमची सगळी जी कचरा कुंडी असते या कचरा कुंडीच्या बाजूला किंवा वाहत्या पाण्यामध्ये नाही, पाण्याच्या काठाला तुम्ही ही झाडू ठेवून देऊ शकता। झाडू कधीच पेटवायची नसते। त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे, जर तुमच्या घरामध्ये पोलपाट, लाटणं, तवा, लोखंडी तवा जर तुटलेला असेल किंवा कुठेतरी चीर गेलेला असेल, जर तुमचं जे लाटणं आहे हे लाटणं पोलपाट लाटणं जे तुटलेलं असेल, एक काहीतरी त्याचा दांडा निघालेला आहे तसंच तुम्ही वापरता, तर या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढायच्या आहेत, कारण या गोष्टी तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आणणाऱ्या गोष्टी आहेत। त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुटलेल्या चपल्या असतील, अगदी लहान मुलांच्या, वृद्धांच्या, कुणाच्याही जर घरामध्ये तुटलेल्या चपल्या असतील, या तुटलेल्या चपल्या ज्या आहेत ह्या तुम्हाला आत्ताच घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत, कारण जर या घरामध्ये तुम्ही गोष्टी ठेवल्यात तर घरामध्ये कलह वाढतील।
त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे बघा, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की इलेक्ट्रॉनिक उपकरणे जी असतात ही तुटलेली, फुटलेली, बंद झालेली इलेक्ट्रॉनिक गोष्टी आपण कधीच घरात ठेवत नाही. कारण जर या गोष्टी घरामध्ये ठेवल्या तर घरामध्ये आजारपणाची भीती असते, घरामध्ये नकारात्मकता येण्याची भीती असते, घरामध्ये अवलक्ष्मी येण्याची भीती असते. आणि हे खरं आहे. घरामध्ये जर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जर बंद असतील तर ती आत्ताच दुरुस्त करून घ्या, किंवा इलेक्ट्रॉनिक बंद असलेले इलेक्ट्रॉनिक ज्या काही वस्तू असतील त्या तुम्हाला घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत. जर तुमच्या घरामध्ये कचरा कुंडी तुम्ही वापरताय, मात्र एक कचरा पेटी, ही कचरा कुंडी जर तुटलेल्या अवस्थेत असेल, कुजलेल्या अवस्थेमध्ये असेल, तर ही कचरा कुंडी जी आहे ही देखील तुम्हाला घराच्या बाहेर, घराच्या कुठेही तुम्हाला नेऊन टाकून द्यायची आहे, म्हणजे तुम्हाला नेऊन ही फेकून द्यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये एखादा आरसा असेल, तो तड गेलेला आहे, बघा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, तड गेलेला, फुटलेला आरसा कधीच घरात ठेवायचा नसो. जर तड गेलेला आरसा तुम्ही घरामध्ये ठेवलात तर तुमच्या घरामध्ये अनेक विघ्न, अनेक संकट येत असतात, संकटांचा काळ सुरू असतो. त्यामुळे तुटलेलं जर एखादं घड्याळ असेल, तुटलेलं जर एखादं काच असेल तर ही काच तुम्हाला आत्ताच फेकून द्यायची आहे. बघा, नवरात्र येण्याच्या अगोदर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर तर जर तुमच्या घरामध्ये खूप केर कचरा साठलेला असेल तर हा केर कचरा देखील तुम्हाला आत्ताच काढायचा आहे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुठलीही जळमट, कुठलाही कचरा, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला साफसफाई जास्त करायची नाहीये, कारण माता लक्ष्मी घरामध्ये आपल्या असते. आणि जर तुम्ही जास्तीत जास्त साफसफाई त्या दिवसांमध्ये कराल तर माता लक्ष्मी तुमचं घर सोडून निघून जाणार. त्यामुळे आत्ताच काही दिवस आहेत, आत्ताच जी जळमट असतील, आत्ताच जे काही असेल ते तुम्हाला आत्ताच काढायचं आहे, त्यानंतर तुम्हाला काढायचं नाहीये. जर घरामध्ये तुटलेले, फाटलेले, मळके असे कुठले कपडे असतील तर हे सुद्धा कपडे तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहेत. कुणाला जर तुम्हाला गरीब एखाद्याला द्यायचे असेल त्याला देऊन टाका, किंवा कुठेही तुम्ही हे नेऊन टाका, चालेल. मात्र तुटलेले, मळके किंवा कुजलेले, फाटलेले जे कपडे आहेत हे तुम्हाला घरात ठेवायचे नाहीत. जर या गोष्टी, यामध्ये कुठलीही गोष्ट जर तुमच्या घरामध्ये असेल तर यातील ज्याही गोष्टी तुमच्या घरामध्ये आता सांगितलेल्या आहेत त्या तशा गोष्टी जर घरामध्ये असतील तर त्या आत्ताच बाहेर काढून टाका, फेकून द्या. नवरात्रीमध्ये या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये ठेवलात आणि त्यानंतर जर तुम्ही उपासना केलात तर तुम्ही जी उपासना कराल ती सिद्धीस जाणार नाही, म्हणजे तुम्ही केलेल्या उपासनाचं फळ किंवा जे लाभ आहेत हे तुम्हाला तेवढ्या पटीने मिळणार नाही. जर तुम्ही या गोष्टी, हे नियम पाळून जर तुम्ही नवरात्रीमध्ये 9 दिवस पूजा केली, 9 दिवस साधना केली, किंवा नवरात्रीमध्ये तुम्ही तेवढी देवीची प्रार्थना केली, मनोकामना केली, तर नक्कीच तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरामध्ये येईल आणि ती आयुष्यभर तुमच्या घरामध्ये वास करेल. तर अशा पद्धतीने काही गोष्टी होत्या ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं होतं. मला वाटतं तर कळालं असेलच तुम्हाला कुठल्या गोष्टी घरामध्ये ठेवायच्या आहेत, कुठल्या गोष्टी घरातून बाहेर फेकायच्या आहेत. तर प्रत्येकाने या गोष्टी आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन, सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.